ऑपरेशन सिंदूर, पॅराट्रुपर्स आणि सूर्यास्त्र उतरले. MI-17 हेलिकॉप्टर्सकडून फुलांची बरसात, कर्तव्य पथावर विराट महाशक्ती. आज 26 जानेवारी देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन. राजधानी दिल्लीत आजच्या दिवशी होणाऱ्या परेडकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात भारत आपला विकास, प्रवास, सांस्कृतिक विविधता आणि लष्करी सामर्थ्य दाखवत आहे. या दरम्यान अलीकडेच स्थापन झालेल्या नवीन लष्करी तुकड्या आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरल्या गेलेल्या प्रमुख शस्त्र प्रणालींचं मॉडेल देखील प्रदर्शित केले जात आहे. आजच्या या खास सोहळ्यात युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व प्रमुख मंत्री नेते आजच्या कार्यक्रमाला खास उपस्थित आहेत. वंदे मातरमचे 150 वर्षे या थीमवर आधारित कर्तव्य मार्ग कार्यक्रमाचे नेतृत्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आणि हा समारंभ सकाळी 10:30 वाजता सुरू झालेला असून सुमारे 90 मिनिटे चालणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडला सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन आणि शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रमुख पाहुणे राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांच्या संरक्षणासाठी पारंपरिक गाडीतून कर्तव्य मार्गावर पोहोचले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.